तर भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजत असताना नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 63 वर्षीय व्यक्तीचा टॅब आणि हार्ड डिस्क चोरून ऑफिस बॉयनं आपल्या 3 साथीदारांसह अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्यात। अशोक बकरे नावाच्या ऑफिस बॉयनं 63 वर्षीय व्यक्तीकडे 12 लाखांची खंडणी मागितली। या प्रकरणी फिर्यादीनं तक्रार केली। त्यानंतर सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रांच यांनी सापळा रचला आणि चौघांना अटक केली। दरम्यान स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या या व्यक्तीच्या हार्ड डिस्कमध्ये 2003 पासून ते 2025 पर्यंतचे अनेक महिलांसोबतचे व्हिडिओ असल्याचं समोर आलंय। या महिलांचे व्हिडिओ त्यानं का स्टोअर केले, किती महिलांच्या तो संपर्कात होता, त्याच्या विरोधामध्ये कोणत्याही महिलेनं अद्याप तक्रार का केली नाही, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पोलीस याचा शोध घेत आहेत। निश्चितपणे मी जसं आपल्याला सांगितलं की जरी ह्या मूळ गुन्ह्यातल्या फिर्यादीला जरी त्याला खंडणी मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपासांती आता याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले तर ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि तो देखील आरोपी त्याच्यामध्ये होऊ शकतो। माझं सगळ्यांनाच आव्हान आहे की याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आपण सगळ्यांनी देखील त्याच्यामध्ये गोपनीयता बाळगली पाहिजे आणि त्यामुळे ती गोपनीयता बाळगून आम्ही याच्यामधल्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याशी आम्ही संपर्क निश्चितपणे करणार आहोत। एक विशेष तपास पथक पण आम्ही त्यासाठी आमच्या अंबड डिव्हिजन मधल्या अधिकाऱ्यांचं, क्राईम ब्रांचचं आणि महिला अंमलदारांचं किंवा अधिकाऱ्यांचं आम्ही गठीत करत आहोत आणि त्याच्या आधारावरती तपास करून मग फर्दर याच्यात जर काही महिलांच्या शोषणाचा काही प्रकार झालेला असेल तर त्याच्यात देखील पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।